पायातले जे बूट असतात एकदम एसी आणि मॉल्स मध्ये जाऊन घेतो, पण अन्न आपण शरीरात घालतो ते आपण अगदी रस्त्यावरच जाऊन घेतो. नमस्कार, मी रेश्मा देसाई, ब्युटिफुल माइंड स्टोअरची संस्थापक आहे. आज आपल्या बरोबर मिस्टर ज्ञानेश्वर बोडके आहेत, अभिनव फार्मर्स क्लबचे अध्यक्ष. ब्युटिफुल माइंड स्टोअर अभिनव फार्मर्स क्लब कडनं भाज्या, फळं आणि धान्य जे म्हणजे एकदम केमिकल फ्री आणि पेस्टिसाइड फ्री आहे ते आपण त्यांच्याकडनं घेतो, त्याचे होम डिलिव्हरी करतो. त्यांच्याकडनं माहिती करून घेऊयात की त्यांनी का हे सुरू केलं, कशासाठी चालू केलं, कसं चालू केलं, ही माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर बोडके. अभिनव फार्मर्स क्लब नावाचा आमचा हा पूर्ण देशभर हा ग्रुप गेल्या 1999 पासून, म्हणजे गेल्या 25 वर्षापासून आम्ही भाज्या, धान्य, दूध आणि फळं याच्या लागवडी करतो आणि हे सगळं पॅकिंग करून तुमच्यासारखी जी डायरेक्ट आमच्याकडनं खरेदी करणारी लोक आहेत त्यांना देतो किंवा घरोघरी बास्केट पुरवतो. आम्हाला खूप लोकांनी, चांगल्या लोकांनी, डॉक्टर असतील त्या लोकांनी सांगितलं, डाएटवरती काम करतात, त्यांनी सांगितलं की आम्ही पैसे देऊन पॉइझन विकत घेतोय, तर त्याच्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांनी जर काहीतरी केलं तर खूप चांगलं होईल. मग आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये आलो, किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आलो, नैसर्गिक फार्मिंग मध्ये आलो. किती साली केलं? 1999 म्हणजे 25 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली. आणि माझी सगळ्यांना तुमच्या मार्फत ग्राहकांना पण विनंती राहणार आहे की आपण कपडे साधी घातली तरी चालेल, पण अन्न चांगलं खा. कारण कपडे जास्त वर्ष जगवणार नाही, तर चांगलं अन्न जास्त वर्ष जगवणार आहे आपल्याला. आणि ते पण निरोगी जगायचे, बिना औषधात. सुंदर असं पॅकिंग करतो. पॅकिंग करणाऱ्या माणसांच्या हातात ग्लोव्ज असतात, त्यांना टोपे असतात, ॲप्रन असतं, ही सगळी स्वच्छता देतो. आम्ही पण हार्वेस्टिंग करताना ग्लोव्ज घालतो. आमचे हात, आम्हाला काय आजार असला तर तो तुमच्यापर्यंत जाऊ नये. सगळ्या गोष्टी सांभाळत असल्यामुळे तुमच्यासारखी अशी चांगली लोक ग्राहक म्हणून आम्हाला भेटतात. बोडके साहेब, तुम्ही जे हे भाज्या वगैरे लोकांपर्यंत जे पोहोचवतायत, तर त्याचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळालाय लोकांकडनं? प्रतिसाद खूप चांगला आहे लोकांचा. कारण आता IT मध्ये आम्ही जे टिफिन देतो, ते टिफिन खाल्ल्यानंतर ते सांगतात की आतापर्यंत आम्ही जर जेवण जेवलो तर असं स्थूल व्हायचं, आळस यायचा, झोप लागायची आणि जड वाटायचं शरीर. हा टिफिन खाल्ल्यानंतर आम्ही 50 पावलं चालतो आणि परत बसतो, आम्हाला झोप लागत नाही, शरीर एकदम हलकं वाटतं. म्हणजे फार मोठा फरक पडलाय त्यांच्यामध्ये. ऑर्गॅनिक जेवणामध्ये ऑर्गॅनिक औषध तयार करतोय, ते भाज्यांवरती फवारणी करणार आणि त्यातून तुम्हाला B12 मिळणार. म्हणजे औषधन गोळ्या खायची गरज नाही. त्याच्यावर आता आम्ही BVG सोबत काम करतोय. खूप आहार तज्ञ डॉक्टर जे आहेत त्यांच्याबरोबर मी दर महिन्याला एकत्र चर्चा करत असतो. काय तुम्हाला मेसेज लोकांपर्यंत पोहोचवायचंय? तर लोकांपर्यंत हाच मेसेज पोहोचवतो की चांगलं अन्न खाणं फार गरजेचं आहे. आणि लोक खूप आयुष्य कमी झालं म्हणतात, तर पुन्हा एकदा आपण 100 वर्ष आयुष्य सगळ्यांना मिळेल या चांगल्या आहारातून, त्याच्यासाठी काम करू. आपल्याला आपलं मटेरियल तर विकायचंच आहे, त्या विक्रीबरोबर ग्राहकाचं आयुष्य वाढलं पाहिजे आणि ते आनंददायी राहिलं पाहिजे. तुमच्या बरोबर किती शेतकरी आहेत ज्यांना एकत्र आणलंय? ते असे किती शेतकरी आहेत? आम्ही गेल्या 25 वर्षापासून 11 शेतकऱ्यांनी ही संस्था सुरू केली होती. आज आम्ही 2-2.5 लाख शेतकरी एकत्र येऊन जवळजवळ 42 लाख ग्राहकांना खायला घालतोय. खूप लोकांचे आजार, खूप लोकांच्या अनेक व्याधी खूप कमी झाल्यात, असे रिझल्ट आमच्याकडे आलेत. 25 लाख लोक आपण या सगळ्या सिस्टम मध्ये काम करतो, ग्राहक आणि शेतकरी मिळून. आणि एवढ्या लोकांना यातून रोजगारही मिळालाय, ग्राहकांचंही चांगलं चाललंय, कारण त्यांच्या हेल्थचे सगळे इश्यूज ऑर्गॅनिक खाण्यामुळे कमी झालेत. तुमचा जो उद्देश आहे आपल्या देशातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, तो नक्की यातून साध्य होईल असं मला वाटतंय.